नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय बिना कांदा लसूण आणि पाणी न वापरता वाफेवरची वांग्याची सुक्की भाजी। भाजीसाठी असे छोट्या प्रकारची वांगे घेतलेली आहे धुवून आणि फोडणी द्यायच्याच वेळेस हे वांगे चिरायचे आहेत। वांगे चिरून पाण्यात टाकायचे नाही। कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकून घेतले। तेल चांगले गरम झाल्यानंतर थोडीशी मोहरी टाकली। मोहरी तडतडल्यानंतर थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आहे। जिरं फुलल्यानंतर जे आपण वांगे चिरले होते ते संपूर्ण इथे टाकून द्यायचे आहे। थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि टाकलेलं सर्व साहित्य चांगलं एकजीव करायचं आहे। वांगे मी भाजीला फोडणी द्यायचे तेव्हाच चिरून घेतले, त्यामुळे ते लगेच काळे पडत नाहीत। चमच्याने भाजीचं साहित्य एकत्र केल्यावर भाजीवर झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर ही भाजी आपल्याला 3 ते 4 मिनिट शिजवून घ्यायची आहे। तर 3 मिनिटं पूर्ण झाले। भाजीवरचं झाकण काढून पाहू आणि चमच्याने हलवून पाहू तर भाजी ही आपली 60% शिजलेली आहे। आता लगेच आपल्याला इथे अर्धा चमचा लाल तिखट, 1/4 चमचा हळद आणि अर्धा चमचा इथे धनेपूड टाकून घेतलेली आहे। तसेच थोडंसं अर्धा चमच्याच्या जवळपास आपण मीठ टाकून घेतलेलं आहे, कारण आधी मीठ टाकलं होतं त्याच बेताने आता मीठ टाकून घ्यायचं आहे। टाकलेलं सर्व साहित्य चांगलं एकजीव करायचं। परत वांग्याच्या भाजीवर झाकण ठेवून ही भाजी मंद आचेवर 3 ते 4 मिनिट शिजवून घ्यायची आहे। तर 3 मिनिट पूर्ण झाले। आपण झाकण उघडून पाहू। ही वांग्याची भाजी छान चमच्याने हलवून घ्यायची आहे। तर योग्य अशी आपली भाजी शिजलेली आहे। इथंच तुम्ही आवडत असल्यास भाजलेल्या दाण्याचे कूट टाकू शकता। भाजलेल्या दाण्याचे कूट टाकून 1 ते 2 मिनिट वाफ काढायचे आणि मस्त त्यावर हिरवीगार कोथिंबीर घालून ही भाजी खायला घ्यायची। ही झटपट होणारी वांग्याची सुकी भाजी तुम्ही पोळी, भाकरी तसेच वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता। तसेच डब्यात नेण्यासाठी हा खूप छान पर्याय आहे। अशाच सोपी रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।